तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, येत्या काही तासांमध्येच आपल्याला आज मध्यरात्री तसेच उद्या देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला मुसळधार ते ढगफुटी सदृश पावसाचा इशारा दिलेला आहे। आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमधून त्या भागाचा देखील आढावा जाणून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे सबस्क्राइब करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। तर आताच सबस्क्राइब करून घ्या। तर आपण आज विदर्भापासून सुरुवात करूयात। आपण नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज मध्यरात्री तसेच येत्या काही तासांमध्येच आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। काही ठिकाणी येलो अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळते। अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, आपल्याला भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला देखील ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर आपल्याला विदर्भात भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला मराठवाड्यात पाहायला मिळते। तर जालना, जिंतूर, परभणी, माजलगाव, बीड, गेवराई या भागामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच कळंब, भूम, परांडा, वाशी या भागामध्ये देखील आपल्याला लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यताही पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस करमाळा, बार्शी, दौंड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यताही पाहायला मिळते। तर पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।